नमस्कार मित्रांनो, आजची शनिवारची सकाळ शांत आणि निवांत सुरू करू म्हटलं आणि थेट सेंट्रल पार्कमध्ये जाऊन पोचले. इथे आल्यानंतर पहिला पक्षी भेटला हा कॅटल इग्रेट. अगदी थाटात फिरतोय, कधी कधी लाजतोय पण. आणि अमलतास तर विचारायलाच नको. मस्त पिवळा धमक भरून आलाय अगदी पूर्ण सेंट्रल पार्कमध्ये. हा आहे आपला कावळा. एकदम लाजरा बुजरा होत होता. पार्कमधल्या फुलांकडे पक्ष्यांकडे पाहत मला तो क्षण इतका आवडला की जणू वेळच थांबली होती. खारुताई पण अशी लपून छपून पाणी प्यायला खाली येत होती. तऱ्हेतऱ्हेच्या फुलांनी, गुलाबी आणि पांढऱ्या बोगलवेलांनी तर सेंट्रल पार्क नुसता भरून टाकलं होतं. लेक मध्ये पाण्यावरती पडलेलं कोवळं ऊन बघून असं वाटत होतं हे सगळं अनरियल आहे. इतकं भारी चमकत होतं ते. आणि मी मंडे टू फ्रायडे ऑफिससाठी धकाधकीचं लाईफ जगते आणि या फास्ट शहरामध्ये सुद्धा हे एक लाईफस्टाईल एक्झिस्ट होतं जिथे शांत सकाळ होते, शांत संध्याकाळ होते आणि इतके पक्षी आणि इतकी इको डायव्हर्सिटी आहे हे पाहून खूप भारी वाटलं. पुढे दिसला आपला किंगफिशर म्हणजेच खंड्या. त्याने पोज पण दिली पण विचाराचा व्हिडिओ ब्लर झाला. पुढे बदकाला मी कॅमेऱ्यात तर काय कैद करू शकले नाही पण तो नजारा डोळ्यात साठवून घेतला. सकाळच्या मॉर्निंग वॉक नंतर पोहे खायचं खूप मन करत होतं पण जवळपास कुठे पोहे मिळालेच नाहीत. आणि जे पोहे पुढे मिळाले ते पण मला थंडगारच मिळाले. मी म्हटलं असो, काही नाही तर हेच ठीक आहे आणि पुढे वाटचाल केली. जाता जाता रस्त्यात एक मला मेन्स पार्लर दिसलं. त्याच्यावरती बोट लावलेला की 50 रुपयामध्ये फूट मसाज. मी म्हटलं वा, देवाने आज आपला दिवस एकदम फिक्स केलाय, आरामदायी. मसाज संपून अन्ना डोसा कॅफे गाठलं. तिथे खाल्ला शिरा आणि प्यायली फिल्टर कॉफी. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. बाय.